श्रोते हो, निशिदी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे इच्छा त्यागी मोक्ष भोगी. जो इच्छेचा त्याग केलेला असतो तो सतत मोक्षाचा आनंद उपभोगत असतो. इच्छा त्यागी मोक्ष भोगी. संस्कृत सुभाषित आहे, इच्छा मात्रम ही संसारो निर्वाणम तदवेदनम. इच्छानुत्पादने यत्नः क्रियताम किम वृथा भ्रमैः. इच्छा मात्रम ही संसारो निर्वाणम तदवेदनम. इच्छानुत्पादने यत्नः क्रियताम किम वृथा भ्रमैः. इच्छा हाच संसार, तैसा तिचा अभाव हेच निर्वाण. इच्छोद्भव टाळण्यासाठी यत्न करणे उचित, अन्यथा वृथा भटकणे सर्वथा अनुचित. इच्छा हाच संसार आहे आणि इच्छेचा अभाव असणं यालाच निर्वाण किंवा मोक्ष म्हणतात. इच्छेचा उद्भव टाळण्यासाठी यत्न करणे हीच केवळ एक उचित कृती आहे. त्याखेरीज अन्यथा वृथा भटकणे, अन्यथा प्रयत्न करणे हे व्यर्थ आहे. म्हणून इच्छा हाच संसार, तैसा तिचा अभाव हेच निर्वाण. निर्वाण म्हणजे मोक्ष. इच्छोद्भव टाळण्यासाठी यत्न करणे उचित, अन्यथा वृथा भटकणे सर्वथा अनुचित. वास्तवात इच्छेतूनच सारा संसार प्रपंच व्याप निर्माण होतो आणि मग सतत संसार मुक्तीची चिंता किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला भेडसावत राहते. वास्तवात इच्छेतूनच सारा संसार प्रपंच व्याप निर्माण होतो आणि मग संसार मुक्तीची चिंता जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला भेडसावत राहते. यासाठी इच्छेचे स्वरूप नीट जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली पसरलेले जग म्हणजे एखाद्या कांचन मृगासारखे मायावी आहे. सोन्याचा हरिण अस्तित्वातच नसतो, परंतु सीतेला सुद्धा कांचन मृगाचा मोह पडला तर तुम्हा सर्वसामान्य माणसांची काय स्थिती. म्हणून यासाठी इच्छेचे स्वरूप नीट जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली पसरलेले जग म्हणजे एखाद्या कांचन मृगासारखे मायावी आहे. त्यात हर घडी हर क्षणी आणि अगदी येथे तेथे सारीकडे मानवी मनाला भुलविणारी आणि पर्यायाने वासनारूपी शृंखलेत बद्ध करणारी अनेकानेक आकर्षक दृश्ये सर्वत्र एखाद्या प्रदर्शनाप्रमाणे मांडलेली असतात. या साऱ्याकडे काया किंवा त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही ज्ञानेंद्रिये आकर्षिली जातात, खेचली जातात. नवनवीन उत्तेजित करणारे स्पर्शाचे, गंधाचे, चवीचे, दृश्य दर्शनाचे आणि गीत संगीताचे असे हे पंच ज्ञानेंद्रियांचे पंचमुखी किंवा पंचविध आकर्षण असते. बरे असेही नाही की पंच ज्ञानेंद्रियांना एकदा का त्यांचा उपभोग विषय मिळाला की ती तृप्त होतात. ती कधीच तृप्त किंवा कायमची शमित समाधानी होत नाहीत. याला तृष्णा किंवा भौतिक वासना किंवा इच्छा या कधीच कायमस्वरूपी भागत नाहीत, शांत होत नाहीत. अशा अर्थी याला तृष्णा म्हणजे कायम स्वरूपी असमाधानी असण्याची स्थिती म्हणतात. यातूनच काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ यासारखे मनोमय षड्विकार वरचेवर भरती जशी यावी तशी वाढत्या प्रमाणात शरीरांतर्गत येत असतात. म्हणजे या तृष्णेमुळेच स्पष्टपणे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभादी षड्विकारांची भरती शरीरांतर्गत मानवाच्या शरीरांतर्गत येत राहते व मन आता या साऱ्यांना वरचेवर आपले पाठबळ किंवा ऊर्जेचा पुरवठा, सप्लाय ऑफ मेंटल पॉवर ऑर एनर्जी करीत राहते. म्हणजे स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण ही अनुक्रमे त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान या 5 ज्ञानेंद्रियांचे जे 5 विषय आहेत ते विषय खऱ्या अर्थाने या मायारूपी मोहामध्ये जागोजाग मांडलेले असतात. त्या विषयांकडे आपली काया किंवा त्वचा, नाक, जीभ, डोळे आणि कान ही अनुक्रमे स्पर्श सुख, गंध सुख, रुची किंवा चवीचं सुख, दृश्य दर्शनाचं सुख आणि श्रवण नाद संगीताचं सुख यासाठी पंचज्ञानेंद्रिया पंचविषयांकडे आकर्षिली जातात. आणि हे पंचविषय या सभोवतालच्या संसारामध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने प्रदर्शनासारखे मांडलेले असतात.
आणि हे आकर्षक पद्धतीने मानलेले पंचविषय किंवा पंचविषयांचे ज्ञान हेच खरे तर खऱ्या अर्थाने कांचन मृगाचे हे मायावी रूप किंवा हे जगाचे मायावी रूप आहे. तिकडे एकदा का पंच ज्ञानेंद्रिये खेचली गेली की त्या पंच ज्ञानेंद्रियांना वरचे वर त्या त्या विषयाची भूक लागते आणि ही भूक कधीच शमत नाही. म्हणून या भूकेला तृष्णा म्हणजे कधीही शमित न होणारी, कधीही समाधान न पावणारी पंच ज्ञानेंद्रियांची वखवक, पंच ज्ञानेंद्रियांचा आधाशीपणा असं म्हणतात. त्या पंच ज्ञानेंद्रियांचा पंच ज्ञानाबद्दलचा आधाशीपणा, वखवक यालाच कधीही शांत न होणारी तृष्णा म्हणतात. आणि या तृष्णेला भागवण्यासाठी मग आपोआपच पंच ज्ञानेंद्रियांना मन आपली ऊर्जा किंवा आपली एनर्जी पुरवते आणि अशा तऱ्हेने सप्लाय ऑफ मेंटल पॉवर और एनर्जी ही मनाकडून या पंच ज्ञानेंद्रियांना दिली जाते. आणि या पंच ज्ञानेंद्रियांच्या विषयात, पंच ज्ञानेंद्रिय रूपी विषय सुखात ही पंच ज्ञानेंद्रिय इतकी आकंठ बुडतात की त्यांच्या लक्षातच येत नाही की कितीही भोगले तरी या भोगातून आपल्याला समाधान मिळणार नाही. आणि अशा तऱ्हेने पंच ज्ञानेंद्रिय पंच विषय सुखामध्ये अखंड बुडतात. ज्याला मन आपली एनर्जी, आपली चेतना पुरवते आणि माणूस सरते शेवटी कायमस्वरूपी या मायारूपी मोहरूपी जगामध्ये किंवा या कांचन मृगा सम मायावी जगामध्ये त्यांच्या विषयामध्ये आपली संपूर्ण ज्ञानेंद्रिय अडकवतो आणि त्यांचा उपभोग घेता घेता कधी शांत न होता आयुष्यभर वखवकलेल्या स्वरूपात जसा जन्माला येतो आणि मरतो. परिणामता माणूस बघता बघता नरेच केला ही न किती नर या अधोवस्थेला प्राप्त होतो. ते सतत आधाशी भुकेला, कधी तहान न शांत झालेला, भोगेच्छा न संपलेला असा हा भोगेच्छेने लिप्त झालेला माणूस इतका हीन दीन होतो की अशाच माणसाला नरेच केला ही न किती नर असं म्हणतात. म्हणजे माणसानेच आपणाला कोणत्या तऱ्हेची हीन अवस्था प्राप्त करून घेतली आहे हे आपणाला तेव्हा कळते जेव्हा पंच ज्ञानेंद्रियांच्या पंच सुखामध्ये लिप्त होऊन कधीही न शमणाऱ्या तृष्णेला माणूस बळी पडतो तेव्हा. आणि अशी ही नरेच केला ही न किती नर ही जी अधोवस्था असते, अत्यंत वाईट प्रतीची अवस्था असते, त्या अधोवस्थेला प्राप्त झाल्यानंतर अखेरीस निराशाग्रस्ततेतच अपयशी होऊन माणूस मरतो. जन्मला आणि मेला, ना स्वरूप जाणले, ना विश्वरूप उलगडले, ना संसार ना परमार्थ साधला, ना स्वहित ना परहित साधले, अंती अवघे जीवनच व्यर्थ ठरले. असे केवळ व्यर्थ भटकणेच उरते. म्हणून या सुभाषितात म्हटलेले आहे, इच्छेतून संसार निर्माण होतो हे लक्षात घ्या आणि इच्छेचा बिमोड करा. इच्छा नष्ट होणे हेच निर्वाण. अन्यथा जर आपण कुठे भटकत राहिलो प्रयत्न या नावाखाली तर ते केवळ व्यर्थ आहे. म्हणून इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणा आहे. इच्छापूर्ती कधीच होत नाही, तृष्णा कधीच शांत होत नाही, शमित होत नाही. म्हणून इच्छापूर्तीचा प्रयत्न करणे हे भटकणे आहे. मात्र इच्छेचे स्वरूप जाणून घेऊन या कांचन मृग सममायावी जगाकडे पाठ करणे आणि आपली सर्व ज्ञानेंद्रिये या जगातून काढून घेऊन आपल्या हृदयस्थ परमेश्वराकडे वळवणे, अंतर्मुख करणे हाच तो इच्छा नष्ट करण्याचा निर्वाणाचा मार्ग. अन्यथा इच्छापूर्तीसाठी आपण कितीही प्रयत्न केला तर इच्छा कायमस्वरूपी शांत होत नाहीत. इच्छेचं स्वरूप तृष्णा हे आहे. तृष्णा कधी भागत नाही, तशाच इच्छा कधी पूर्तीस जात नाहीत. आणि पूर्तीस न जाणाऱ्या इच्छांच्या नादी लागणं हेच भटकणं आहे. आणि अशा वेळेला पंच ज्ञानेंद्रियांचे विषय उपभोगत असताना शेवटी पंच ज्ञानेंद्रिये ही जरेकडे वळतात, वृद्धावस्थेकडे वळतात. त्यांची मूळ शक्ती नष्ट होते आणि शक्तिपात झालेला आणि भोगाची तृष्णा कधीच शमित न झालेला असा हा दलित गात्र अत्यंत हीन स्वरूपाला प्राप्त झालेला
अधोवस्थेला प्राप्त झालेला माणूस केवळ आणि केवळ जन्माला आला आणि आयुष्यभर भोगलिप्त राहून निराशाग्रस्त होऊन फक्त आणि फक्त जन्मला आणि मेला, ना स्वरूप जाणले, ना विश्वरूप उलगडले, ना संसार ना परमार्थ साधला, ना स्वहित ना परहित साधले, अंती अवघे जीवनच व्यर्थ ठरले. असे केवळ व्यर्थ भटकणेच उरते. असा नर जो उत्क्रांतीच्या वाटेत किंवा मार्गावरून भटकल्याने मार्गावरून भटकल्याने भ्रांत चित्त झाल्याने नर से नारायण तक प्रगत होने के बजाय वापस वानर तक गिर जा सकता है. असा माणूस जरी उत्क्रांतीच्या वाटेत किंवा मार्गात माणूस हा सर्वोच्च उत्क्रांत जीव असला तरी सुद्धा असा या मायावी या कांचन मृग सम खोट्या जगात अडकलेला माणूस नरसे नारायण तक म्हणजे देवातून ईश्वरापर्यंत प्रगत व्हायच्या ऐवजी वो वापस वानर तक गिर जा सकता है. म्हणून उत्क्रांतीच्या मार्गावरून भटकल्याने भ्रांतचित्त झाल्याने नरसे नारायण तक प्रगत होने के बजाय वापस वानर तक ऐसा नर गिर जाता है. हे सारे समजण्यासाठी या मायाजाल किंवा इंद्रजाल विश्वाचे स्वरूप ध्यान चिंतन मनन निध्यासनादी मार्गे नीट ज्याला उलगडले तो आणि तोच या जगाकडे पाठ करतो. आणि अर्थात जगाकडे पाठ करणं म्हणजेच इच्छेचा बिमोड करणं आणि आपल्याच अंतर जगाप्रती म्हणजे हृदयस्थ नारायण किंवा आत्मा परमात्मा ब्रह्मरूपाकडे आपली सारी ज्ञानेंद्रिये विपश्चित करतो म्हणजे आत वळवतो किंवा मागे वळवतो. आता तो केवळ या ज्ञानेंद्रियांना अंतर्मुखी वळण देऊन स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण या 5 तऱ्हेचे ज्ञान आपल्या हृदयस्थ परमेश्वराचे किंवा त्याचे कडून प्राप्त करून घेताना तल्लीन होतो. म्हणजे हृदयस्थ परमेश्वराकडे ज्ञानेंद्रिये आत वळवली की स्पर्श झाला तरी आत्म्याचा परमात्म्याचा नारायणाचा किंवा ब्रह्माचा, गंध वास सुद्धा ब्रह्माचा, रुची चव सुद्धा ब्रह्माची, दर्शन दृश्य सुद्धा ब्रह्माचं आणि श्रवण म्हणजे नाद सुद्धा ब्रह्माचा. म्हणजे स्पर्श असो, गंध असो, दर्शन किंवा दृश्य असो, रुची असो किंवा श्रवण म्हणजे नाद असो, म्हणजे आत्म्याचा स्पर्श, आत्म्याचा गंध, आत्म्याची चव, आत्म्याचं दर्शन आणि आत्म्याचा नाद प्रतिसाद रूपे आत्म्याशी होणारा संवाद. अशा तऱ्हेने माणूस आपली पंच ज्ञानेंद्रिय जर आत वळविल तर हृदयस्थ नारायण आत्मा परमात्मा किंवा ब्रह्माची तो चव घेऊ शकतो, त्याचा स्पर्श अनुभवू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो, त्याचा नाद ऐकू शकतो नव्हे आत्म्याशी तो आत्मनिवेदनाद्वारे संभाषण करू शकतो आणि अर्थात त्याचं म्हणजे आत्म्याचंच तो दर्शन घेऊ शकतो. म्हणून केवळ आणि केवळ ही पंच ज्ञानेंद्रिये अंतर्मुख केल्याने त्यांना आत वळविल्यामुळे केवळ आणि केवळ इच्छेचा बिमोड होतो आणि निर्वाणाची प्राप्ती होते. अशा वेळेला सार्थकतेने म्हणता येईल की स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण नुरे मुळी अधिकोणे पण केवळ सारा नारायण. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख केलं किंवा त्यांचे विपश्यन साधले तर आत्म्याचा स्पर्श, आत्म्याचा गंध, आत्म्याची चव, आत्म्याचं दर्शन आणि आत्म्याचा शब्द आपण ऐकू शकतो नव्हे देव आणि आपण, आत्मा आणि आपण. जसे तुम्ही आम्ही निशिदिनी रोज सकाळी एकमेकाशी बोलतो, एकमेकांना ऐकतो, तसे आपण आपल्या आत्म्याशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. त्याचा स्पर्श, त्याची चव, त्याचं दर्शन, सर्व काही, त्याचा गंध, सर्व काही, आत्मस्पर्श, आत्मगंध, आत्मरुची, आत्मदर्शन आणि आत्मश्रवण किंवा आत्मनाद आपण ऐकू शकतो. आणि अशा या विराट ब्रह्माचा आत्म्याचा
संपूर्ण स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण रूपी जो आपणाला अनुभव येतो तो विराट ब्रह्माचा, विराट नारायणाचा, विराट आत्मा परमात्माचा अनुभव विराटच असतो. एकदा का तो मिळाला की कायमचा तो सतत 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 वृद्धिंगत होत जातो. आता प्रयत्न करावे लागत नाहीत. इच्छेचा बिमोड झाला. फक्त आपण देवाकडे लक्ष दिलं आणि देवामध्ये तल्लीन झालो. देवामध्ये आपलं क्षुद्र व्यक्तिमत्व मावळलं. देवामध्ये आपण लीन झालो. बिंदूचा सिंधू झाला आणि अणुरेणू या तो कडा तुका आकाशा एवढा झाला. अशी ही अद्भुत आणि खरं सांगायला गेलं तर खरी खुरी परमात्म्याची त्या विराट भूमाची म्हणजे विराट अतिविशाल अशा त्या ब्रह्माची भूमा आपणाला प्राप्ती झाली की खऱ्या अर्थाने इच्छेचा बिबोड झाला, निर्वाण झालं. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की मी ते अखंड ब्रह्म नव्हे माया जनित प्रकृती आवरण. म्हणजे मी अखंड विराट ब्रह्म आहे. मी माया जनित म्हणजे मायेतून जन्माला आलेल्या ह्या 36 तत्वांचे प्रकृती रूप आवरण किंवा शरीर रूपी घोंगडी वस्त्र नसून म्हणजे आता आपण देह नाही, 36 तत्वांची ही वाकळ नाही, ही घोंगडी नाही, हे शरीर रूपी आवरण नाही. तर या शरीर रूपी आवरणाच्या आत जी सौवेद्य आत्मशक्ती आहे, हृदयस्थ परमेश्वर आहे, नारायण आहे, ते भूमा म्हणजे विराट अतिविशाल ब्रह्म आहे, तेच आपण आहोत. याची जेव्हा आपल्याला अनुभूती येते तेव्हा विराटतेचा अनुभव घेणारा विराट असतो. जन्ममरणाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्माचा अनुभव घेणारा स्वतः जन्म मरणातीत असतो. असा हा अनुभव जेव्हा येतो तो अनुभव केवळ आणि केवळ जगाचं स्वरूप समजून इच्छा त्याग केल्याने येतो. म्हणून इच्छेचा त्याग करणं ज्याला शक्य झालं असा इच्छा त्यागी असतो तो नेहमीच मोक्षभोगी असतो. माझा इच्छा त्यागी माणूस कोठेही असो कधीही असो तो जसा असतो जिथे असतो तसाच्या तसा मोक्षानंदाचा आनंद अनुभवणारा मोक्षभोगी असतो. म्हणूनच इच्छा त्यागी मोक्षभोगी या निरूपणातून आपण एक निश्चित समजून घ्या की इच्छेचा उद्भव म्हणजे संसाराचा उद्भव आणि इच्छा ही कधीही शांत होत नाही, तृष्णा कधी शांत होत नाही. हे जर आपण लक्षात घेतले तर इच्छा निर्माणच होऊ न देणे याचाच अर्थ निर्वाण किंवा मोक्षाचा उपभोग घेणे. यासाठी आपली संपूर्ण पंच ज्ञानेंद्रिये जी बहिर्मुखी आहेत ती हृदयस्थ परमेश्वराकडे वळवली की आपणाला निश्चितच हृदयस्थ परमेश्वराचा स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण किंवा नाद हा पंचमुखी पंचज्ञान रूप चिरंजीव अनुभव येतो. आणि चिरंजीव अनुभव ज्याने घेतला तो स्वतः चिरंजीव नारायण किंवा ब्रह्म म्हणून स्वस्थानी प्रतिष्ठित होतो. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण अवघा भरला नारायण. नुरे मुळी अधिकोणे पण केवळ सारा नारायण, केवळ सारा नारायण. नुरे मुळी अधिक होणे पण म्हणजे जो नारायण जो ब्रह्म जाणू शकतो तो स्वतः वेगळा उरत नाही, तो व्यक्ती म्हणून नसतो तो आणि केवळ सारा नारायण म्हणून अखंड ब्रह्म याचाच अनुभव आता हा अनुरेणू एवढा असलेला आकाशा एवढा ब्रह्मरूप होतो आणि आकाशच आकाशाचा अनुभव घेतो, नारायणच नारायणाचा अनुभव घेतो. आणि हे केवळ आणि केवळ इच्छा त्यागातून शक्य झाले. म्हणून इच्छा त्यागी तो मोक्षभोगी, इच्छा त्यागी मोक्षभोगी. ज्याने इच्छेचा त्याग केला तो नित्य निरंतर मोक्षाचा भोग घेतो आणि सुहास्य वदन प्रसन्न दर्शन या पद्धतीने नेहमीच प्रसन्न प्रफुल्लित आणि ज्याला आपण म्हणतो ब्रह्मानंदाने भरलेला असा साधू सारखा तो इतरांच्या नजरेला दिसतो, भासतो, नव्हे तसाच तो असतो. अस्तु. धन्यवाद. सुदिन
सुप्रभात.